दापोली पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 158/26 भारतीय न्याय संहिता कलम 305 331(3) अन्वये सौ शुभांगी विष्णू दळवी राहणार पालगड कातळवाडी यांच्या तक्रारीवरून नमूदचा गुन्हा नोंद झाला होता. शुभांगी दळवी या आपले कौटुंबिक कार्यक्रम उरकून मुंबईतून आपल्या घरी आल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी आपले दागिने काढून ते घरातील बेडवर ठेवले होते आणि त्यानंतर त्या गुरे चरण्यासाठी रानामध्ये गेल्या होत्या. त्या जेव्हा घरी आल्या त्यावेळेस त्यांना घरातलं त्यांनी कुलूप उघडून आत येण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवाजा काही उघडला नाही. त्यामुळे त्यांनी घराच्या पाठीमागील बाजूस त्या गेल्या. त्यावेळेस त्यांना स्लायडिंग अर्धवट सरकलेली त्यांनी पाहिली. त्याच मार्गे त्या घरात आल्या. तेव्हा त्यांना आतून कडी लावल्याचे निदर्शनास आले आणि त्यावेळेस घरामध्ये कोणीतरी आला असल्याची त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी घरातील दागिने चेक केले असता ते चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याच्या तपासकामी आम्ही पथकासह घटनास्थळी भेट दिली. त्यावेळेस आजूबाजू चौकशी करता त्यांचा जावई या गुन्ह्यातील आरोपीत विजय जयराम नामुगडे वय 35 वर्ष राहणार शेडवई पांढरेवाडी हा गावात येऊन गेला होता आणि तो बराच दिवसापासून त्यांच्या घरी राहत नव्हता. त्यांच्यामध्ये भांडण होते आणि त्यामुळे त्याच्यावर तो संशय बळावला. त्यांनी त्याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्याची माहिती काढून आम्ही त्याला त्याच्या मामाच्या गावावरून ताब्यात घेतलं आणि त्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली, परंतु त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून गुन्ह्यात गेलेला जवळपास 8 तोळे किमतीचा 7,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आज त्याची पोलीस कोठडी मिळण्याकामी त्याने आधी तपास करण्याकामी त्याला मान्य न्यायालयासमोर हजर करत आहोत. हा गुन्हा दाखल झाल्यापासून किती तासात किती दिवसात या गुन्हा उघडकीस आणला? जवळ 24 तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.